वेलकम टू क्युरियस कोड. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओज बघत राहण्यासाठी. आपलं ड्रीम कॉलेज सिलेक्ट करताना आपण कोणते पॉईंट्स कन्सिडर करायला पाहिजेत याविषयी आपण या व्हिडिओमध्ये थोडे डिस्कस करणार आहोत. बिकॉज तुम्ही एकदा एखादं कॉलेज ऑप्ट केलं आणि त्यामध्ये ॲडमिशन घेतली तर तुम्हाला तुमच्या लाईफचे पुढील येणारे फार इम्पॉर्टंट 4 वर्ष त्या कॉलेजमध्ये घालावे लागतील. त्यामुळे एक राईट प्लेस चूज करणं फार इम्पॉर्टंट होऊन जातं. फर्स्ट पॉईंट टू कन्सिडर आहे कॉलेजच्या प्लेसमेंट्स. डेफिनेटली आपण आपल्या लाईफची 4 वर्ष कॉलेजमध्ये इन्व्हेस्ट करतो. त्यानंतर आउटपुट मिळवण्याचा प्लेसमेंट हा एक मेन सोर्स होऊन जातो. दॅट्स वाय आपण एक असं कॉलेज चूज केलं पाहिजे जे आपल्याला प्लेसमेंट्सच्या चांगल्या अपॉर्च्युनिटीज प्रोव्हाइड करू शकतं. अँड नॉट ओनली प्लेसमेंट बट ग्रॅज्युएशन पर्सेंटेज ऑल्सो मस्ट बी कन्सिडर्ड. कॉलेजच्या ग्रॅज्युएशन पर्सेंटेज आणि प्लेसमेंट्स दोघांमध्येही बॅलन्स असणं फार आवश्यक आहे. बिकॉज जर एखाद्या कॉलेजचं ग्रॅज्युएशन पर्सेंटेज फार वाईट आहे आणि प्लेसमेंट पर्सेंटेज चांगलं आहे तर ते एक चांगलं कॉलेज नाही ठरू शकत. अशा कॉलेजपासून आपण दूर राहायला हवं. तुम्ही एक असंच कॉलेज सिलेक्ट करायला हवं ज्यामध्ये या दोघांचाही वेल बॅलन्स्ड आहे. त्या कॉलेजचं ग्रॅज्युएशन पर्सेंटेज मिनिमम 60 to 70च्या अबोव असायला हवं आणि प्लेसमेंट अपॉर्च्युनिटीजसुद्धा चांगल्या असायला हव्यात. अँड अगेन प्लेसमेंट्सकडे बघताना आपण मीडियन सॅलरी पॅकेज कन्सिडर केलं पाहिजे रादर दॅन लुकिंग टुवर्ड द हायेस्ट सॅलरी पॅकेज. बिकॉज हायेस्ट सॅलरी पॅकेज फक्त एक किंवा दोघा जणांना मिळत असतो. तुम्ही मिनिमम काय एक्सपेक्ट करू शकता तर तो असतो मीडियन सॅलरी पॅकेज. ग्रॅज्युएशन पर्सेंटेज, प्लेसमेंट पर्सेंटेज, मीडियन सॅलरी पॅकेज या सर्व डिटेल्ससाठी रादर दॅन गोईंग टू द एनी थर्ड पार्टी वेबसाईट ऑर इवन कॉलेजच्या वेबसाईटवर जाण्यापेक्षा आपण NIRF सारख्या ऑफिशियल डेटाला प्रिफर केलं पाहिजे. कारण NIRFचे काही स्ट्रिक्ट स्टँडर्ड असतात या सर्व गोष्टी डिफाईन करण्याच्या. त्यामुळे आपल्याला एक अक्युरेट आणि रिलायबल माहिती मिळू शकते. रादर जर आपण कॉलेजेसच्या वेबसाईटवर चेक केलं तर मोस्ट ऑफ द कॉलेजेस प्लेसमेंट पर्सेंटेज आणि मीडियन सॅलरी पॅकेजचा डेटा थोडा बल्की दाखवण्याचा प्रयत्न करतात. मी स्वतःही ऑब्झर्व केलं आहे की तुम्ही सेम कॉलेजचा NIRF डेटा आणि त्या कॉलेजच्या वेबसाईटवर मिळालेला डेटा दोघांनाही जर टॅली केलं तर कॉलेजच्या वेबसाईटवर दिलेला डेटा थोडा बल्की असतो. आणि आपण कॉलेजच्या वेबसाईटवर मिळालेल्या माहितीवर सुद्धा का बरं फार रिलाय नाही करू शकत. त्याचं एक मोठं रिझन हे सुद्धा आहे की हे कॉलेजेस प्लेसमेंट पर्सेंटेज आणि मीडियन सॅलरी पॅकेज ॲक्च्युली कशी डिफाईन करतात याचा एखादा डेफिनाईट फॉर्मॅट आपल्याला सांगत नाहीत. ते ऑफ कॅम्पस प्लेसमेंट कन्सिडर करतात, कॅम्पस प्लेसमेंट कन्सिडर करतात. वी डोंट नो व्हॉट दे कन्सिडर वाय डिफायनिंग दिस टर्म्स. रादर जर आपण NIRFकडे बघितलं तर त्यांचे काही स्ट्रिक्ट स्टँडर्ड्स असतात जे ते हे सर्व डेटा डिफाईन करताना फॉलो करतात. त्यामुळे या सर्व माहिती मिळवण्यासाठी रादर दॅन गोईंग टू द सम बल्की नंबर्स आपण रिलायबल डेटालाच कन्सिडर केलं पाहिजे. नेक्स्ट पॉईंट टू कन्सिडर आहे डायव्हर्सिटी. एखादा कॉलेज चूज करताना आपल्याला त्या कॉलेजमध्ये किती मल्टीकल्चरल स्टुडंट्स बघायला मिळतात. म्हणजेच त्या कॉलेजमध्ये इन स्टेटचे स्टुडंट्स किती आहेत, आउट ऑफ द स्टेटचे स्टुडंट्स किती आहेत आणि आउट ऑफ द कंट्रीचे किती स्टुडंट्स त्या कॉलेजमध्ये आहेत हे पॉईंट्ससुद्धा आपण कन्सिडर केले पाहिजे. कारण आपण कॉलेजला फक्त डिग्री मिळवायला नाही जात, इवन आपण फक्त नॉलेज मिळवायलासुद्धा कॉलेजमध्ये नाही जात. तर आपण कॉलेजला जातो की आपली ओव्हरऑल डेव्हलपमेंट ॲज अ ह्युमन व्हावी यासाठी. डेफिनेटली कॉलेजमध्ये मल्टीकल्चरल स्टुडंट्स असल्यामुळे तुम्हाला एक बेटर एक्सपोजर मिळेल. तुम्हाला वेगवेगळ्या कल्चरच्या लोकांसोबत कसं इंटरॅक्ट करायचं हे कळेल. तुम्हाला वेगवेगळ्या कल्चरविषयी माहिती मिळेल. आणि डेफिनेटली 4 वर्षानंतर कॉलेजमधून तुम्ही जेव्हा बाहेर पडसाल तेव्हा तुम्हाला फ्युचर लाईफमध्ये हे पॉईंट्स फार इम्पॉर्टंट ठरणार आहेत. थर्ड अँड लास्ट बट नॉट द लीस्ट पॉईंट टू कन्सिडर वायल चूजिंग युअर ड्रीम कॉलेज आहे कॉलेजची स्टुडंट इंटेक कॅपॅसिटी आणि फॅकल्टीज. काही कॉलेजेस आपण बघतो की ते फार जास्त नंबर ऑफ स्टुडंट्सला ॲडमिशन देत असतात. रादर त्यांच्याकडे असलेले फॅकल्टी रिसोर्सेस लिमिटेड असतात. दॅट्स वाय कॉलेज सिलेक्ट करताना आपण कॉलेजची स्टुडंट इंटेक किती आहे आणि त्यांच्या फॅकल्टी रिसोर्सेस किती आहेत हे आपण कन्सिडर केलं पाहिजे. इन शॉर्ट आपण कॉलेजचं नंबर ऑफ स्टुडंट्स टू फॅकल्टी रेशो कन्सिडर केलं पाहिजे. आयडियली कॉलेजचा नंबर ऑफ स्टुडंट्स टू फॅकल्टी रेशो हा 10 to 20च्या मधात असायला पाहिजे. पण आपण ते 25पर्यंत असेल तरी ते कन्सिडर करू शकतो. दॅट्स अ डिसेंट व्हॉट वी शूड एक्सपेक्ट.
त्यामुळे एक असं कॉलेज सिलेक्ट करा ज्याचे स्टुडंट इनटेक लिमिटेड असेल आणि फॅकल्टी रिसोर्सेससुद्धा चांगले असतील. सो हे 3 पॉईंट्स आहेत जे आपण मोस्ट इम्पॉर्टंटली कन्सिडर केले पाहिजे वाईल सिलेक्टिंग अवर कॉलेज. जर हे 3 पॉईंट एखादं कॉलेज डिसेंट लेवलपर्यंत सॅटिस्फाय करत असेल तर इतर पॉईंट्स ऑटोमॅटिकली बॅलन्स होऊन जातात. सो आपण मेनली या 3 पॉईंट्सवर फोकस केले पाहिजे वाईल सिलेक्टिंग एनी कॉलेज. आणि मी आधीसुद्धा माझ्या व्हिडिओजमध्ये सांगितलं आहे की बी रिअली केअरफुल वाईल सिलेक्टिंग युअर कॉलेज बिकॉज आपल्याला आपल्या लाईफचे फार इम्पॉर्टंट 4 वर्षे एखाद्या कॉलेजमध्ये स्पेंड करायचे आहे. त्यामुळे तिथे ॲडमिशन घेतल्यानंतर आपल्याला असं वाटायला नको की आपण फार मोठी चूक केलेली आहे. आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला कॉलेज सिलेक्ट करताना फार हेल्पफुल ठरेल. फॉलो मी ऑन इंस्टाग्राम आणि तुमचे काही सजेशन्स असतील जर तुम्ही ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. फायनली थँक्स फॉर वॉचिंग.